मंत्रणा युक्तीची यंत्रणा खळदुष्ट दुर्जना प्रलयंकर हा संतांचा रक्षतो शत्रूंनी खंदतो भावंड भावना संस्थापितो ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा माता पिता सदा शिवभूपतो एकतम अंश पर कन्नजनी कंस पर कोमलिच्छ वंश पर शेर शिवराज है। जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी हृदयात माऊली रेतीस सावली गडकोट रावणी शिवशंकर हा युक्तीची मंत्रणा युक्तीची यंत्रणा खळदुष्ट दुर्जना प्रलयंकर हा संतांचा रक्षतो शत्रूंनी खंदतो भावंड भावना संस्थापितो ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा माता पिता सदा शिवभूपतो सर्व मान्यवर मंचावरच उभं राहायचे आणि उपस्थित सर्वांनी सावधान आणि विश्राम असे आदेश मिळतील त्याचं कृपया तंतोतंत पालन करावे. पहा त्या शहीद जवानांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून आपण सर्वजण 2 मिनिटं स्तब्ध उभे राहणार आहोत. एक साथ सावधान. आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा, चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. दश दिशातून घुमतो आहे एकच जय जयकार, शहा जिजाऊ पोटी शिवान घेतलासे अवतार. दुर्गपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्नश्री शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय.
सिंहासनाच्या पायऱ्या पाहून महाराजांना जाणवत होतं की ही पहिली पायरी म्हणजे माझे बाजी पासलकर आहे, ही दुसरी पायरी म्हणजे माझे बाजी प्रभू देशपांडे आहे, ही तिसरी पायरी म्हणजे माझा सूर्यजी काकडे आहे, ही चौथी पायरी म्हणजे माझा तानाजी आहे. हे सारे वीर स्वराज्यासाठी मरे पावले, म्हणूनच मला या सिंहासनाच्या पायऱ्या चढता येत आहे. महाराज थांबा, तुम्ही आता या स्वराज्याचे भूपती होणार आहात. धर्मशास्त्राच्या आणि वेदांच्या आज्ञेप्रमाणे तुम्ही प्रतिज्ञा घ्या. म्हणा. ही पृथ्वी माझी पत्नी असून ही प्रजा माझी अपत्य आहे. मी त्यांचं राजा या नात्यानं अत्यंत मायेनं पालन पोषण आणि संरक्षण करीन. जर मी माझ्या कर्तव्यात चुकलो तर स्वतःहून सिंहासनावरून खाली उतरीन. जर माझं दुर्लक्ष झालं तर माझा राजपुरोहित माझ्या मस्तकावर धर्मदंडानं प्रहार करीन आणि मी धर्माज्ञा म्हणून सिंहासनावरून उतरीन आणि राज्य त्याग करून निघून जाईन. क्षत्रिय सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती की. किल्ले रायगडावर हिंदवी स्वराज्याचं सार्वभौम सिंहासन जळाळू लागलं. भारतवर्षातील इंद्रप्रस्थ, देवगिरी, चितोड, कर्णावती, विजयनगर, वारंगळ आणि अशाच भंगलेल्या सर्व सार्वभौम सिंहासनांच्या जखमा रायगडावर बुजल्या. आत ही भूमी राजश्रिया विराजित सकल सौभाग्य संपन्न झाली. शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला, 10 दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला, अरुणोदय झाला. शिवप्रभूची नजर फिरी उठे मुलुख सारा, दिशा दिशा भेदीत धावल्या खडकाच्या धारा. हे तुफान स्वातंत्र्याचे, हे धान अभिमानाचे, वादळ उग्र विजांचे, काळोखाचे तट कोसळले चिराचिरा ढळला. 10 दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला, अरुणोदय झाला, अरुणोदय झाला. कडे कपारी घुमू लागले विजयाचे गान. जळल्या रानातून उमलले पुन्हा नवे प्राण. रायगडावर हर्ष दाटला, रायगडावर हर्ष दाटला. खडा चौघडा झडे, शिंगाच्या ललकारीवरती भगवा झेंडा उडे. शिवराय भाग्य देशाचे, हे संजीवन प्राणांचे, रूप शक्ती युक्तीचे. हाते गाचा झोत उफाळून सृष्टीतून आला. 10 दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला, अरुणोदय झाला,
गंगा सिंधू यमुना गोदा कलशातून आल्या शिवरायाला स्नान घालुनी धन्य धन्य झाल्या धीमी पाऊले टाकीत येता धीमी पाऊले टाकीत येता रुद्राचा अवतार अधीर हृदयातून उमटला हर्षे जय जयकार प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज शिवछत्रपती महाराज शिवछत्रपतींचा जय हो श्री जगदंबेचा जय हो या भरतभूमीचा जय हो जय जयकारातून उजळल्या शतकांच्या माला 10 दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला अरुणोदय झाला अरुणोदय झाला अरुणोदय झाला महाराजांनी आणि त्यांच्या जीवलगांनी देव मस्तकी धरून 3 तपे हलकल्लोळ केला. स्थितप्रज्ञ विरागीही आनंदानं घैवरले. त्यांना शिवरायांच्या रूपात दिसू लागली महामेरूसारख्या भगीरथाची प्रतिमा. निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी नरपती हयपती गजपती गणपती भूपती जळपती पुरंदराणी शक्ती पृष्ठभागी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा आचारशील विचारशील दानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशील सकळा ठाई धीर उदार गंभीर शूर क्रियेसी तत्पर सावधपणे नृपवर तुच्छ केले देवधर्म गो ब्राह्मण करावया संरक्षण हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा केली या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे कित्येक दुष्ट संहारिला कित्येकासी धाक सुटला कित्येका
शिव कल्याण राजा, शिव कल्याण राजा. अनुपम आहे शब्दातील राधा, हे दृश्य पाहिलं ना की जाणीवाच नव्हे तर त्याच्या पलीकडे असणारा नेणीवाच जागृत होता तर. आणि म्हणूनच साऱ्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. हा कसला परिणाम आहे मंडळी, तर आपण आता समोर जे पाहिलं, जे अनुभवलं ते दृश्य शब्दातीत होतं. तुमचं शब्दातीत नव्हतं तर ते कालातीतही होतं. खरं तर क्षणाचीही उसंत न घेता आणि घटकेची फुरसत न घेता दिवस रात्रीच्या झांजा काळ पुढे जात असतो आणि म्हणत असतो सारखा काळ चालला पुढे, सारखा काळ चालला पुढे. पण आज हे कालचक्र उलट फिरत असल्याचा भास झाला. किती काळ मागे गेलो आपण सर्वच. खरंच आज आपण कुठे जाऊन पोहोचलो मंडळी, तर 6 जून 1674 या दिवसापर्यंत. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, या न्यायाने राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवराय यांच्यातील सगुण बीजांचं अंकुरण होऊन त्याचं वटवृक्षात रूपांतरण म्हणजे स्वराज्यातील हा राज्याभिषेक सोहळा. हा सोहळा आपण का अनुभवू शकलो, तर त्याला कारण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म. पण मला सांग राधा की महाराजांचा जन्म आणि आपला जन्म याच्यात काय फरक आहे. शिवरायांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी म्हणजे आजपासून बरोबर 389 वर्ष आधी. हा झाला फक्त जन्मदिवसातला फरक, पण त्याच्याही पेक्षा एक मोठा फरक त्यांच्याने आपल्यामध्ये आहे. तर महाराजांच्या जन्माच्या पाठीमागे ईश्वराचं अधिष्ठान आहे. खरे त्यांना अवतारी पुरुषच मानतात. नक्कीच. आणि भगवंताचं ब्रीद पूर्ण करण्यासाठी महाराजांचा जन्म झाला आहे. कोणतं होतं भगवंताचं ब्रीद? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारता अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्म्याहं सुजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्मसंस्थापनाय संभवामि युगे युगे. आणि या एका बीजासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. शिवरायांचा जन्म झाला 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी. पण आपण अजूनही त्यांच्या स्मृती जतन करत आहोत. त्यानिमित्त असा भव्य दिव्य कार्यक्रम करत आहोत. आज इथे आपण जो कार्यक्रम बघितला याच्या पाठीमागे देखील एक बीज आहे. कोणतं बीज आहे ते? भव्यतेचं, दिव्यतेचं, संस्कृती रक्षणाचं, समाज कल्याणाचं, सृजनशीलतेचं आणि नवनिर्मितीचं. आणि हा अख्खा प्रसंग कोणी उभा केला? तुमच्या आमच्यासाठी. तर उत्कृष्ट नेपथ्य ज्यांच्या अंगामध्ये आहे त्या रमाकांत शिगवण आणि त्याच्या खांद्याला खांदा लावून काढणारे त्याचे मित्र माहिती, म्हणून आपण हा आज कालातीत असणारा अनुभव घेऊ शकतो. या सर्वांना म्हणूनच एकदा मानाचा. पण मंडळी, आजच्या कार्यक्रमाची सुरुवात शहीदांना श्रद्धांजली वाहून केली. त्याच्यानंतर हा भव्य दिव्य कार्यक्रम आपण बघितला. पण लोक या कार्यक्रमात हे गारुड असंच मनावर राहिलं ना तर पुढचा कार्यक्रम अशक्य होईल. आणि म्हणूनच निव्वळ या सर्व कलाकारांना आपण सर्वांनी एक वार मानाचा मुद्रा करूया आणि यांना आपल्या मूळ रूपात जाण्यासाठी म्हणजे परकाया प्रवेश करण्यासाठी पुन्हा सर्वांनी अनुमती देऊया. छत्रपती शिवाजी महाराज की जय.